याच्यामध्ये मी काय बोलायचं ते पूर्वी बोललो, याच्या पुढे बोलणार आहे। आणि या बोलण्यामध्ये मला जोपर्यंत मला ते संस्था, ते मंदिर, ते युवकांचं वसतिगृह हे जो पण उभं राहत नाही तो पण आम्हाला ह्या सगळ्या सिस्टीमच्या विरुद्ध लढावंच लागणार आहे। आणि याची पूर्णपणे जबाबदारी ही शासनाची आहे। याच्यामध्ये शासनाने ही संस्था याच्यावर प्रशासक नेमावं आणि प्रशासक नेमून ह्या संस्थेला विशेष अनुदान म्हणून 100 कोटी रुपये द्यावेत। महावीरांचं दिवळ आणि वसतिगृह दिमागात उभं राहिलं पाहिजे। आणि ह्या मताचा मी पुणेकर कार्यकर्ता। तुम्ही एक्स वर एक पोस्ट केली सत्यमेव जयते, काय आहे म्हणजे तुम्ही दररोज ट्विट करताय, आज हे बदललंय? लढा आणि लढण्यासाठी पुणेकर जे बल देतात त्याच्यामध्ये असंख्य पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, ते ज्या पद्धतीने पाठिंबा देतात। महावीर आपल्या जैन समाजाचे काही महत्त्वाचे लोक आहेत तेही पाठिंबा देतात। भारतीय जनता पार्टीमधले अनेक लोक फोन करून सांगतात की जे चाललंय हे चुकीचं चाललंय आणि ह्या विकृतीच्या विरोधात तुम्ही बोलताय, ह्याच्यासाठी मला तुम्हाला पाठिंबा आहे। त्यामुळे सत्यमेव जयते, सत्य हे कधी लपून राहणार नाही। आणि हा सगळा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने बघत असेल तर पुढची पिढी येणारी माफ करणार नाही। कारण तुम्ही काय करत होता हे विचारतील त्यावेळेला आपल्या इतिहासात आपल्यावर काळी फुल्ली लागेल, तर ती काळी फुल्ली न लागण्यासाठी आपल्याला आता लढावं लागणार। तुम्ही लढतच राहणार म्हणजे लढत जाणार, लढणार। तुम्ही एका नेत्याविरुद्ध सध्या लढत आहात, त्या नेत्यांचा तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला होता एका बिल्डरची जाहिरात करतानाचा, पण कालपासून एक तुमचा व्हिडिओ पोस्ट व्हायरल होतोय एका कपड्याच्या दुकानाच्या रील्स म्हणून, तर त्यावर तुमची काय भूमिका आहे? तेही तुम्हाला टीका करतायत समोरचे व्यक्ती, त्यावर तुम्हाला काय म्हणायचं? बघा का मी बिल्डरसाठी बोललेलो नाही। एक त्या ठिकाणी टेलर आहे माझ्या मतदारसंघातला आहे आणि तो मला म्हणला मामा, आता सगळ्यांचाच मामा आहे, मला अख्खं पूर्ण मामा म्हणतो।